नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. BSc प्रथम वर्षामध्ये ऍडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक विशाल निकम, हेड डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स म्हणून आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की कोविड-19 ची सिच्युएशन असल्यामुळे आपले सगळे लेक्चर्स हे ऑनलाईन लेक्चर्स होणार आहेत. तर ऑनलाईन लेक्चर घेताना दोन ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. एक म्हणजे वाया ऍप्स म्हणजे झूम मीटिंग असेल, तुमची गुगल मीट असेल किंवा युट्यूब. तर युट्यूब हा ऑप्शन आपण यूज करूयात, कारण बरेचसे विद्यार्थी असे आहेत जे त्यावेळेस ऑनलाईन राहू शकत नाही किंवा माझा पर्सनल टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. त्या सगळ्यामुळे मी रेकॉर्ड करत जाईन लेक्चर आणि ते अपलोड करत जाईन युट्यूबला आणि त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करेन, जेणेकरून तुम्ही त्यांचे लेक्चर्स बघू शकता. ठीक आहे. तर BSc मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर आता तुमच्या सगळ्यांचे जे ऍडमिशन झालेले आहेत ते बऱ्यापैकी आपले ऍडमिशन झालेले आहेत. आपल्या सीट्स पण बऱ्यापैकी भरलेल्या आहेत. जवळजवळ फक्त एक 10-15 सीट्स बाकी आहेत. तर तुमचे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना सांगा आणि लवकरात लवकर त्यांचं ऍडमिशन कन्फर्म करायला सांगा. एकदा आपल्या 120 सीट्स भरल्या तर त्याच्यानंतर मुलांना ऍडमिशन घ्यायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण परत आणि 20 सीट्स मिळतात, बट त्याची अप्रुव्हल्स वगैरे ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुमचे जे विद्यार्थी असतील त्यांना लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायला तुम्ही सांगा. ठीक आहे. तर ही झाली ऍडमिशनची गोष्ट. आता तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे आणि तुम्ही सगळे ए ग्रुपचे विद्यार्थी आहात. साधारणतः माझ्या हिशोबाने एक 38 आपले एवढे ऍडमिशन ए ग्रुपला झालेले आहेत. पहिली एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की मी आणि दामोने सर तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय शिकवणार आहोत. पहिल्यांदा मी हे सांगतो की तुम्ही जेव्हा प्रथम वर्षात ऍडमिशन घेतलं तेव्हा तुमच्या फॉर्मवरती तुम्ही टोटल 4 सब्जेक्ट निवडले होते. त्यामधला पहिला सब्जेक्ट होता फाउंडेशन कोर्स, जो कंपल्सरी आहे, आणि बाकीचे जे 3 सब्जेक्ट्स होते ते आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ह्या फिजिक्स या सब्जेक्टमध्ये परत तुम्हाला 2 पेपर्स आहेत, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. केमिस्ट्रीमध्ये परत 2 पेपर्स आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. त्याचप्रमाणे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 2 पेपर्स आहेत, पेपर सेकंड आणि पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. तर पेपर प्रत्येक समजलं, म्हणजे टोटल तुम्हाला किती पेपर्स येतील? 6 आणि 7 पेपर्स टोटल येतील. ठीक आहे. तर प्रत्येक पेपर हा तुमचा 100 मार्काचा असेल. अशी तुमची टोटल एक्झाम होईल. कोणती? फर्स्ट सेमेस्टरची एक्झाम होईल. ठीक आहे. तर त्याच्यापैकी मी आता तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय शिकवणार आहे आणि ज्या काही मॅथमॅटिक्सचे डाऊट्स, क्वेरी असतील ते मी आणि दामोने सर हे तुम्हाला क्लिअर करून देऊ. पहिली एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की 12वी मध्ये, आता 12वी तुमची तरी ऑनलाईनच झालेली असेल, त्याच्यामध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन ह्या गोष्टी ऐकल्या असतील, शिकल्या असतील, त्याला तुम्हाला खूप अवघड वाटले असेल किंवा 12वीच्या मॅथमॅटिक्स तुम्हाला मे बी खूप अवघड वाटलं असेल किंवा काही जणांचा नसेलही. बट मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की जो आपला पेपर फर्स्टचा सिलेबस आहे तो कुठून सुरुवात आहे? तर सिस्टम ऑफ रिअल नंबर्स, म्हणजे रिअल नंबर म्हणजे काय, म्हणजे नंबर्स म्हणजे काय, इथून आपल्या सिलेबसची सुरुवात आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष सिलेबसच्या PDF वरती जाऊ तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला समजतील की सिलेबसमध्ये काय आहे. पण जी एक भीती असते की बाबा मॅथमॅटिक्स हा अवघड विषय आहे, तर तसं काही नाहीये. जो BScचा जो तुम्ही 11वी-12वीला जे गणित सोडवले ते खूप अवघड गणित होते, म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू BSc. BSc मध्ये काय आहे? कन्सेप्ट आहे. तुम्हाला थोडा सिलेबस आहे, थोडी थिअरी आहे आणि थोडे एक्झाम्पल्स आहे. बस ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित करत गेलात तर तुम्हाला BSc एकदम BSc जे पेपर्स आहे तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर साठी, तेव्हा सेकंड इयर मध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की कोणता विषय ठेवायचा, तो पुढचा निर्णय आहे. पण फर्स्ट इयर, सेकंड इयर मध्ये जो मॅथमॅटिक्स हा विषय आहे तो खूप सोपा विषय आहे आणि खूप सोपा केलेला आहे. आणि आपला जो पॅटर्न आहे मॅथमॅटिक्सचा तो काय आहे? 75 आणि 25 असा पॅटर्न आहे. म्हणजे 25 मार्काचा तुमचा इंटरनल एक्झामिनेशन होईल, इंटरनल इव्हॅल्युएशन होईल, जे युनिव्हर्सिटी लेवलला नसणार आहे, जे कॉलेज लेवलला असणार आहे. म्हणजे 25 मार्क, त्यापैकी 20 मार्काची तुमची एक इंटरनल टेस्ट होईल आणि 20 मार्काची एक इंटरनल टेस्ट होईल आणि 5 मार्क हे तुमच्या अटेंडन्स साठी असतील आणि सिमिलरली 75 मार्काची तुमची थेरी एक्झामिनेशन होईल, जी काय युनिव्हर्सिटीसाठी आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. म्हणजे 25 आणि 75 असा पॅटर्न तुम्हाला लागू झालेला आहे मागच्या वर्षीपासून. हा फक्त मॅथमॅटिक्सला आहे, बाकीच्या सब्जेक्टला अजून तो लागू झालेला नाही. बट मॅथमॅटिक्सच्या BOS ने तो ठरवून तसा पॅटर्न करून घेतलेला आहे, 75 आणि 25. ठीक आहे. तर हा झाला एक्झाम पॅटर्न.
पण सब्जेक्ट विषयी मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित कंटिन्युटीमध्ये दररोज तुम्ही अर्धा तास 1 तास जरी एवढा मिनिमम एवढा जरी टाइम तुम्ही देत गेलात तर तुम्हाला खूप म्हणजे खूप ह्याच्यामध्ये शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. इव्हन जर तुम्ही केमिस्ट्री घ्याल, कारण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ज्यांचे मॅथमॅटिक्स व्यवस्थित क्लिअर करून घ्याल त्यांना थर्ड इयर समजा केमिस्ट्री ठेवला तरी त्यांना तो खूप सोपा जाईल. कारण इव्हन दो तुम्ही जर समजा फार्मसी ही फील्ड बघाल, बायोलॉजीच्या फील्ड बघाल, बी ग्रुपच्या फील्ड बघाल, त्यांनाही फाउंडेशन मध्ये मॅथमॅटिक्स हा पेपर असतो. ठीक आहे. त्यामुळे तुमचा जर मॅथमॅटिक्स चांगला असेल तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकता. ही एक बेसिक गोष्ट आहे. आता समजा फिजिकल केमिस्ट्री घ्याल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री घ्याल, ह्या केमिस्ट्रीच्या पेपर्समध्येही तुम्हाला मॅथमॅटिक्स गरजेचं आहे. थेरी एखादं मॉडेल असेल, एखादं थेरी डेव्हलप करायची असेल तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा यूज हा होतो. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स हा ठेवायचा का नाही हा विषय पुढची गोष्ट आहे. ठीक आहे. हा एक वेगळा पार्ट झाला. बट फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये मॅथमॅटिक्सच्या गोष्टी क्लिअर करून घेणे ही महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण जर तुमचा फंडामेंटल सब्जेक्ट आहे तो जो सगळ्या पेपरमध्ये जे अप्लाइड कंपोनंट आहेत त्याच्यामध्ये तो यूज होतो. त्याच्यामुळे त्याच्या गोष्टी क्लिअर करून घेणे हे महत्वाची गोष्ट असल्यामुळे तुम्ही ह्या पेपरचा व्यवस्थित मनापासून अभ्यास करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ह्या गोष्टी बघितल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल सिलेबस काय आहे. ऍक्च्युअली दामोनी सरांनी तुम्हाला पेपर सेकंडचा इंट्रोडक्शन करताना पूर्ण सिलेबसचा रिव्ह्यू केला असेल. तरीही मी आपल्या सब्जेक्टची फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला सुरुवातीला मी सिलेबसमध्ये काय पॉईंट आहेत, कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला महत्वाचे आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे असे मी पॉईंट डिस्कस करेन. त्याच्यासाठी आपण सिलेबसच्या PDF वरती जाऊया. ही तुमची सिलेबसची PDF आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईने च्या BOS ने ठरवलेला हा सर्व मुंबई युनिव्हर्सिटी अंडर जेवढे कॉलेजेस येतील त्यांच्यासाठीचा हा सिलेबस आहे. येस. ठीक आहे. हे युनिव्हर्सिटीचा लेटर आहे BOS ने, जे आपले युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार आहेत, इन्चार्ज रजिस्ट्रार विनोद पाटील यांच्या सहीचा हा सिलेबस असतो. प्रत्येक सब्जेक्टसाठी हा असा युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेला सिलेबस असतो. कारण तुम्ही प्रथम वर्षामध्ये आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचं असतं की प्रत्येक सब्जेक्टसाठी मुंबई युनिव्हर्सिटी सिलेबस ठरवते, जे मुंबई युनिव्हर्सिटी अफिलिएटेड कॉलेजेस आहेत. त्या प्रत्येकाचा सिलेबस युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती आहे. तुम्ही तिथेही जाऊन बघू शकता. कारण ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असाल तर. पुढे हे त्यांच्या BOSच्या सह्या आहेत. BOS चेअरमनची सही आहे. ठीक आहे. तर FY BSc, FY BA, BA ला ही आपला सेम सब्जेक्ट असतो मॅथमॅटिक्सचा, जे ज्या कॉलेजेसमध्ये अप्रूव्ड आहेत त्या कॉलेजेसमध्ये. ओके. बघा, तर तुम्हाला सेमेस्टर फर्स्ट मध्ये 2 पेपर्स असतील आणि 2 प्रॅक्टिकल्स असतील. ठीक आहे. तर सेमेस्टर फर्स्ट मध्ये फर्स्ट पेपर जो आहे तो कॅल्क्युलस फर्स्ट आणि सेकंड पेपर जो आहे तो अल्जेब्रा फर्स्ट. कॅल्क्युलस फर्स्ट मी म्हणजे निकम सर घेतील आणि पेपर सेकंड जो आहे तो आहे त्याचं नाव आहे अल्जेब्रा फर्स्ट आणि तो पेपर म्हणजे प्रोफेसर दामोने सर घेतील. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकल्स जे असतील ज्याच्या त्याच्या सिलेबसमध्ये प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत त्याच्यानुसार ते घेतील. ठीक आहे. मग त्याचा सिलेबस वगैरे काय आहे आपण डिटेल्समध्ये बघूयात. बट सेमिस्टर फर्स्ट साठी काय समजाल तुम्ही, 2 पेपर्स आहेत. कॅल्क्युलस फर्स्ट इज टेकन बाय प्रोफेसर निकम सर अँड अल्जेब्रा फर्स्ट इज टेकन बाय प्रोफेसर दामोने सर. आणि हा एक प्रत्येक पेपरसाठी एक कोड असतो. हा म्हणजे युनिव्हर्सिटीचा पेपर आहे. युनिव्हर्सिटी, S म्हणजे सायन्स, M इज फॉर मॅथमॅटिक्स, T फॉर थिअरी आणि हा एक त्याला कोड दिलेला आहे 101 USMT. समजलं. तसंच USMT 102 आणि USMT इथं बघा थिअरी, इथं प्रॅक्टिकल. ठीक आहे. TP इट मीन्स फॉर प्रॅक्टिकल. सेम तुम्ही सेमेस्टर सेकंड साठी बघू शकता. त्याच्यामध्ये कॅल्क्युलस सेकंड आहे आणि डिस्क्रीट मॅथमॅटिक्स आहे. सेम कॅल्क्युलस सेकंड मी घेईन आणि डिस्क्रीट मॅथमॅटिक्स सर घेतील.
असं प्रत्येक सेमिस्टरचा तुमच्या सिलेबस डिस्ट्रीब्युशन असेल आणि त्याचे परत प्रॅक्टिकल्स असतील. आता आपण डिटेल्समध्ये सेमिस्टर फर्स्टचा सिलेबस बघूया. आपल्याकडे चॉईस बेस्ड सिस्टम आहे, याचं सगळं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे आहेत गोष्टी की कोर्स आउटकम का आहेत, ठीक आहे. टीचिंग पॅटर्न काय आहे, तर तुमचे प्रत्येक पेपरचे बघा इथं आहे थेरी लेक्चर्स पर वीक पर कोर्स, म्हणजे एका सब्जेक्टचे तुमचे एका आठवड्यामध्ये 3 लेक्चर होतील आणि 1 प्रॅक्टिकल पर वीक पर बॅच फॉर इच ऑफ द कोर्स, ठीक आहे. नाउ वी विल गो टू दी ऍक्च्युअल सिलेबस, ठीक आहे. तर तुमचा पहिला युनिट काय आहे, रिअल नंबर सिस्टम. जसं की म्हटलं मी की तुम्हाला बेसिक गोष्टी समजा येत नसतील, मी काय म्हणतोय माहित नाही असं नाही, येत नसतील की बाबा हा पण माहित तर आहेत ना, इंटिग्रेशन माहित आहे तुम्हाला, येत नाही ही गोष्ट वेगळी. मला माहित नसेल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आतापासून सुरुवात करू शकता आणि ह्या गोष्टी सगळ्या माहित करून घेऊ शकता. बिकॉज समजा तुम्ही ग्रॅज्युएशन झालंय आणि तुमच्या एखाद्या शेजारच्या काकूंचा मुलगा आहे ज्याने तुम्हाला विचारलं की व्हॉट इज मीन बाय द डेरिव्हेटिव्ह, किंवा मला ही एक गोष्ट समजून सांग, तिथे पंचायत झाली नाही पाहिजे, तिथे तुम्हाला गोष्टी सांगता यायला पाहिजे, बरोबर ना, जर तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल तर. सिंपल गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तरी गोष्टी समजवून घ्या तुम्ही, ठीक आहे. ओके, तर आपण आता ऍक्च्युअल सिलेबस बघूया. तर फर्स्ट युनिट आहे रिअल नंबर सिस्टम, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे तो रिअल नंबर सिस्टम. आर इज डिनोटेड फॉर सेट ऑफ रिअल नंबर्स अँड ऑर्डर प्रॉपर्टीज, म्हणजे सिस्टम ऑफ रिअल नंबर मध्ये ऑर्डर प्रॉपर्टी काय आहे, म्हणजे 1 आणि 2 याच्यामध्ये काय म्हणतो आपण, 2 हा मोठा आहे 1 पेक्षा, म्हणजे ऑर्डर झाली ना. 3 हा मोठा आहे कशापेक्षा, 2 पेक्षा, किंवा 2 हा लहान आहे 3 पेक्षा. तर ही झाली माझी ऑर्डर प्रॉपर्टी, ही झाली माझी ऑर्डर प्रॉपर्टी, याला म्हणतात ऑर्डर प्रॉपर्टीज. मग त्याच्या काय रिझल्ट्स आहेत, ठीक आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे -2 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती, 2, माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे ना या गोष्टी सगळ्यांना. आणि कसे काढायचं काय काढायचं हे मॅथमॅटिकल टर्म मध्ये फक्त आपल्याला शिकायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थमेटिक आणि जॉमेट्रिक इनइक्वालिटीज, कॉची-श्वार्ट्झ इनइक्वालिटीज, इंटरवल अँड नेबरहुड्स, इंटेरियर पॉइंट, लिमिट पॉइंट आणि हाऊसटॉप प्रॉपर्टी, ठीक आहे. या गोष्टी याच्यामध्ये बघायच्या आहेत. नंतर बाउंडेड सेट म्हणजे काय, स्टेटमेंट ऑफ LUB. त्याच्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला, बाउंडेड सेट, स्टेटमेंट ऑफ LUB, लीस्ट अपर बाउंड, ॲक्झियम्स अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस, सुप्रीमम म्हणजे काय, इन्फिमम म्हणजे काय, मॅक्सिमम म्हणजे काय, मिनिमम म्हणजे काय, आणि एक महत्वाची प्रॉपर्टी आहे काय, आर्किमिडियन प्रॉपर्टी, आणि त्याचे काय ऍप्लिकेशन असतील, आणि डेन्सिटी ऑफ रॅशनल नंबर्स. ह्या तुम्हाला ऐकायला वेगळ्या गोष्टी वाटतील, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, फक्त ह्या आपण मॅथमॅटिकल टर्म मध्ये बोलतो, फक्त ह्या काय एखाद्या थेरम मध्ये बोलतोय आपण. आर्किमिडियन प्रॉपर्टी काय, अर्थमेटिक आणि जॉमेट्रिक इनइक्वालिटीज म्हणजे काय, ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहित आहे, फक्त आपल्याला ह्या मॅथमॅटिकल टर्म मध्ये शिकायच्या आहेत, आणि ते शिकवण्यासाठी मी आहे त्या पेपरसाठी, ठीक आहे. तुम्ही जर व्यवस्थित टाइम दिला, आणि सध्या तर ऑनलाईन आहे, तुम्ही व्यवस्थित टाइम दिला तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजून जातील. नेक्स्ट युनिट आहे सिक्वेन्सेस इन आर. सिक्वेन्स म्हणजे काय, त्याचे युजेस काय, सिक्वेन्सेस मॅथमॅटिक्स मध्ये कसं असतं. सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे की आता समजा एखादी मोत्याची माळ आहे, ते मोती मी ठेवले एका पाठोपाठ एका, त्यालाही सिक्वेन्स म्हणतात, बरोबर. हीच आहे सिक्वेन्स म्हणजे कन्सेप्ट, ठीक आहे. इथं फक्त त्या मोत्यांच्या ठिकाणी काय येईल, नंबर्स येतील, 1 2 3 4 5 6 7 8, ही एक सिक्वेन्स झाली माझी. मग मॅथमॅटिकल टर्म मध्ये कसं सिक्वेन्स लिहिता येईल, त्याचा काय यूज आहे, तुम्ही जर बघायला गेला तर ह्याचे युजेस खूप आहेत, ठीक आहे. पुढे आपण जेव्हा तुम्ही आता सेकंड इयरला जाल किंवा फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला समजतील की हे बाबा की ह्या सिक्वेन्सचा यूज असा होतो, याचा यूज असा होतो, ओके हे असं यूज होतं, ओके हे असं आहे. तर हे तुम्हाला हळूहळू जसं जसं तुम्ही पुढे जाल तशा तशा तुम्हाला गोष्टी ह्या समजत जातील, ठीक आहे. नेक्स्ट काही स्टँडर्ड सिक्वेन्सेस आहेत, कॉन्व्हर्जेन्स ऑफ स्टँडर्ड सिक्वेन्सेस लाईक 1/1 plus NA when A is greater than 0, B to the power N for all B 0 is strictly less than B and C to the power 1 by N ही एक सिक्वेन्स आहे, B to the power N ही एक सिक्वेन्स आहे, ठीक आहे. N to the power 1 by N ही एक सिक्वेन्स आहे.
मग हेच का आहे हे सगळं आपण सिलेबसमध्ये बघणार आहोत. अल्जेब्रा ऑफ कन्व्हर्जंट सिक्वेन्सेस, सँडविच थेरम बघा, सँडविच थेरम आहे. मोनोटोन सिक्वेन्स, मोनोटोन कन्व्हर्जंट थेरम, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कन्व्हर्जन्स ऑफ 1 + 1/n टू दी पॉवर n, हे सगळे पॉइंट्स आहेत जे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि नेक्स्ट काय आहे, डेफिनेशन ऑफ सब सिक्वेन्स. सब सिक्वेन्स म्हणजे काय, सब सिक्वेन्स ऑफ ए कन्व्हर्जंट सिक्वेन्स, convergent of the same limit point. Definition of Cauchy sequence: every convergent sequence is of a Cauchy sequence. हा इथं मिसप्रिंट आहे, इथं स्टेटमेंट काय आहे यायला हवं, एव्हरी कन्व्हर्जंट सिक्वेन्स किंवा एव्हरी कॉची सिक्वेन्स इज कन्व्हर्जंट अँड एव्हरी कन्व्हर्जंट सिक्वेन्स इज अ कॉची, हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे, इफ अँड ओनली स्टेटमेंट आहे. इफ अँड ओनली म्हणजे काय, जसं तुम्ही 12वी मध्ये लॉजिकल शिकला, लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक, टी इम्प्लाइज एफ, त्याचा यूज कसा होतो इथे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहेत ह्या गोष्टी. आणि नेक्स्ट युनिट आहे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. ठीक आहे, बघा इथं डेरिव्हेटिव्ह नाही आहे, इथं ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे तुम्हाला, डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. ते डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्या काही मेथड्स आहेत आणि काही एक्झाम्पल्स आहेत. बस एवढं जर तुम्ही व्यवस्थित केला तरी तुमचा हा पेपर संपला. आता हा लास्ट युनिट आहे. याच्यामध्ये तुम्ही काय बघाल, डेफिनेशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, लिनियर आणि नॉन लिनियर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स म्हणजे काय, solution of homogeneous and non-homogeneous differential equations, first order first degree, notation of a partial derivatives म्हणजे partial derivative first order partial derivative कसं असतं, second order कसं असतं, differentiation with respect to x with respect to y कसं लिहितात, with respect to y then with respect to x, third order higher order partial differentiation, हे सगळे नोटेशन्स आपण काय आहे ते जस्ट सगळे इंट्रोडक्शन आहे त्या. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, एक्झॅक्ट इक्वेशन म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं, एक्झॅक्ट म्हणजे ज्याचं सोल्युशन एक्झॅक्ट आहे, किंवा ज्या ज्या डिफरन्शियल इक्वेशन ज्या एखाद्या फंक्शनला डिफरन्शिएशन केलं जे टर्म मिळेल त्याला एक्झॅक्ट म्हणतात. ठीक आहे, एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शिएशन, इट इज एक्झॅक्ट डिफरन्शिएशन ऑफ अ गिव्हन फंक्शन, इट इज एन एक्झॅक्ट डिफरन्शिएशन ऑफ अ गिव्हन फंक्शन, देन इट इज कॉल्ड एज एक्झॅक्ट डिफरन्शिएशन. वर्ड मध्येच त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे, एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलात, व्यवस्थित टाइम दिला त्याला, आणि असं नाही की ह्या गोष्टी यूज नाही आहेत, ह्या गोष्टी खूप साऱ्या ठिकाणी जर तुम्ही हायर एज्युकेशन घ्याल, कोणत्याही सब्जेक्ट म्हणून घ्या, तुम्हाला या प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी यूज होतील. ठीक आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय, नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, मग इंटिग्रेटिंग फॅक्टर असा असेल तर काय करायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टर असं असेल तर त्याचं सोल्युशन कसं असेल. ठीक आहे, त्याच्या पुढे अशा टाइपचे इंटिग्रल, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, नंतर रिड्युसिबल टू लिनियर अँड नॉट रिड्युसिबल टू लिनियर, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि एक लास्ट पॉइंट आहे रिडक्शन ऑफ ऑर्डर म्हणजे काय, इफ द डिफरन्शियल इक्वेशन डज नॉट कंटेन ओनली द ओरिजिनल फंक्शन y, that is equation of the type this, then we have to reduce the order. And if the differential equation does not contain independent variable x, that is the equation of the type f y y dash y double dash, it means the differential equation does not contain x, y is a function of x, no. मग जर समजा तसं असेल तर त्याचा थेरी कशी असेल, त्याचा सिलेबस कसा असेल, त्याचे सॉल्व्ह करण्याच्या पद्धती काय असतील, हे सगळे आपण ह्या लास्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत. अशा प्रकारे तुम्हाला ह्या पेपरमध्ये टोटल 3 युनिट आहेत. लास्ट युनिट हा डिफरन्शियल इक्वेशन, तो अप्लाइड पार्ट आहे. सेकंड जो आहे सिक्वेन्सेस इन आर, आणि पहिला म्हणजे काय, आर म्हणजे काय, बघा एकदम सिक्वेन्स मध्ये आहे. सिक्वेन्सेस इन आर च्या अगोदर आपण काय शिकणार आहोत, रिअल नंबर सिस्टम म्हणजे काय, रिअल नंबर म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑर्डर प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, कॉची इनइक्वालिटी काय आहे, इंटरवल कसा असतो, बरोबर ना, आपण म्हणतो ना इंटरवल एबी मध्ये लिहितात तो काय आहे, नेबरहुड कसा असतो, शेजारी कसा असतो, बरोबर, लिमिट पॉइंट, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. बट ह्याचा जर तुम्ही डीपली अभ्यास करायला गेला तर ह्याच्यामध्ये खूप मिनिंग दडलेला आहे, खूप अशा गोष्टी आहेत. नेबरहुड एकच गोष्ट अशी आहे ज्याच्यावरती खूप सारा डिस्कस करण्यासारखं आहे, ज्याचा खूप सारा यूज आहे मॅथमॅटिक्स मध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पेपर फर्स्टचा सिलेबस आहे. पेपर सेकंडचा सिलेबस ऑलरेडी सरांनी डिस्कस केलेला असेल शनिवारच्या लेक्चरमध्ये, सॉरी फ्रायडेच्या लेक्चरमध्ये. तर ही काही रेफरन्सेस आहेत,
समजा तुम्हाला शक्य असेल तर घ्या, अदरवाईज आय विल गिव्ह यू द नोट्स. तुम्हाला नोट्स मी देईन. बट पुस्तक वाचण्याची एक सवय चांगली असते, जे तुम्ही बाळगू शकता. आणि काय ॲडिशनल रेफरन्सेस बुक आहेत आपल्या लायब्ररीमध्ये बुक्स आहेत. हा मग अल्जेब्रा फर्स्ट म्हणजे पेपर सेकंड सुरू झालं. तर अशा प्रकारे पेपर फर्स्टमध्ये टोटल तुम्हाला 3 युनिट आहेत. पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला 3 युनिट आहेत. त्या 3 युनिटमधले पहिला युनिट हा सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर आहे. दुसरा युनिट आहे, सॉरी, पहिला जो आहे तो काय रिअल नंबर सिस्टम आहे. दुसरा युनिट जो आहे तो सिक्वेन्सेस इन आर आणि तिसरा जो आहे तो डिफरन्शियल इक्वेशन, ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन किंवा डिफरन्शियल इक्वेशनची थिअरी डिस्कस केलेली आहे. अशा प्रकारे तुमचे 3 युनिट पेपर फर्स्ट मध्ये एकदम सोपा सिलेबस आहे, जो जसा आपण आज सिलेबस आणि इंट्रोडक्शन ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. सिलेबसची पीडीएफ ऑलरेडी ग्रुपला डिस्कस केलेली आहे. आता आपण काय बनवणार आहोत, एक गुगल क्लासरूम बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना ऍड करेन. जिथे मी तुमचे लेक्चर्स टाकेन, जिथे तुमचे मी नोट्स अपलोड करेन, जिथे तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता, जिथे मी तुमच्या टेस्ट घेऊ शकतो, त्याची लिंक मी तुम्हाला पाठवेन. तिथे क्लिक केला की तुम्ही आपोआप गुगल क्लासरूमला जॉईन व्हाल. आणि सेम व्हॉट्सअप ग्रुपवरती तर आपण असंही आपण सगळ्या गोष्टी शेअर करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आजचा लेक्चर इथेच थांबूया. तर याच्यामध्ये जर समजा कोणाला काही डाऊट असेल तर मला एक असं वाटतं की तुम्ही याचा ओपिनियन मला सांगू शकता, की मी याच्यानंतर एक झूम मीटिंग ही घेणार आहे, की तुमच्या सिलेबस झाल्यानंतर समजा मी एक आठवडे किंवा 2 आठवडे मी तुम्हाला लेक्चर्स अपलोड करत गेलो, त्याच्यानंतर मी एक झूम मीटिंग घेईन, ज्याच्यामध्ये तुम्ही मला तुमचे डाऊट्स विचारू शकता. जे डाऊट्स मी ऑनलाईन क्लिअर करेन. जरी ऑनलाईन क्लिअर नाही झाले तरी तुम्ही फोन कॉल करा, फोनवरती मी तुमचे डाऊट क्लिअर करेन. तरी नाही झाले तर पॉसिबल असेल तर तुम्ही कॉलेजला येऊन तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. बट जेव्हा तेव्हाच्या गोष्टी तुम्ही जर फर्स्ट इयरच्या गोष्टी फर्स्ट इयरमध्ये जर क्लिअर केला तर तुम्हाला सेकंड इयरमध्ये त्रास होणार नाही. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर इथेच थांबूया. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा आपला ग्रुप आहे तिथे तुम्ही तुमचे डाऊट शेअर करू शकता. ओके, थँक्यू, टेक केअर.